ईव्हीएम बंद पाडणं हा भाजपच्या षडयंत्राचा भाग आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम बंद पाडण्याबद्दल भाजपला दोषी ठरवलंय। मवियाचे 35 खासदार जिंकतील असा दावाही त्यांनी केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली वाळू सरकली, उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले। ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो। आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झुंडे येऊन उभ्या राहतात। पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे एक षडयंत्र आहे। 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर। मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुकाच जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे। आम्ही 35 प्लस 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे। आम्ही तेवढ्या जागा जिंकतो।